अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया लेमन राईस. हे 1 वाटी ना तांदूळ घेतलेले आहे. हे बासमती तांदूळ आहे बिर्याणीचे. मोहरी घेतली, लसूण घेतलाय, जिरे घेतली, हळद घेतली, कोथिंबीर घेतली, मीठ घेतले, हिरवी मिरची ना उभी चिरून घेतली, कढीपत्ता घेतलाय, शेंगदाणे घेतले, हरभरा डाळ घेतली, काजू घेतलेत, उडीद डाळ घेतली, लिंबू घेतले आणि ही सुकी लाल मिरची घेतली. मी ना हे पाणी ना गरम करायला ठेवलंय. त्याच्यात मीठ टाकून घ्यायचंय आणि हा तांदूळ ना स्वच्छ धुवून घेतलाय, तो पण टाकून घ्यायचाय. तांदूळ ना पहिला शिजवून घ्यायचाय. बिर्याणीसाठी जसा शिजवतो ना तसा शिजवून घ्यायचाय. तांदूळ ना शिजलाय. आता हा तांदूळ ना काढून घेऊ. मी ना एका चाळणीत काढून घेणार आहे, म्हणजे जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जाईल, म्हणजे याच्यात पाण्याचा अंश राहणार नाही. कढईमध्ये ना तेल टाकायचे. तेल तापले, लसूण टाकून घ्यायचा. लसूण ना तेलावर परतून घ्यायचंय. याच्यातच मोहरी टाकून घ्यायची. मोहरी पण फुलली, हरभरा डाळ टाकून घ्यायची. ही पण तेलावर परतून घ्यायची. शेंगदाणे टाकायचे. ते पण ना चांगले खरपूस होतं तेलावर परतून घ्यायचे. काजू पण टाकून घ्यायचे. काजूंचा पण कलर चेंज होतं परतून घ्यायचे. उडीद डाळ टाकून घ्यायची, जिरे टाकून घ्यायची. हे सगळं तेलावर चांगलं परतून घ्यायचं. हिरव्या मिरच्या टाकायच्या, कढीपत्ता टाकून घ्यायचा, लाल सुक्या मिरच्या टाकायच्या, हळद टाकून घ्यायची, कोथिंबीर टाकायची, तांदूळ टाकून घ्यायचं. हा चांगला परतून घ्यायचा. थोडेसे मीठ टाकून घ्यायचे. तांदूळ शिजायसाठी मीठ टाकले होते. थोडी फोडणीसाठी मीठ टाकून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची. लिंबू पिळून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. लिंबू ना सगळ्या तांदळाला लागलं पाहिजे ना, असं मिक्स करून घ्यायचं. आणि लेमन राईस तयार झालाय. आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.